नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराणाला सुरुवात केलेली आहे. भागवत कथा पुराण एपिसोड 25 मी चालू करत आहे. नवम स्कंदाला सुरुवात होत आहे. यामध्ये आपण काय बघणार आहोत हे आपण बघूया. याच्यामध्ये राजा अंबरीषाची कथा आपण जाणून घेऊ. इक्ष्वाकू वंशाबद्दल आपण जाणून घेऊ. परशुराम कथा, तसंच ययाती कथा आणि रंतीदेव कथा आपण बघणार आहोत. ओम तत्सत या वाक्याचा अर्थ काय हेही आपण जाणून घेऊ आणि बरंच काही. एपिसोडला सुरुवात करण्यापूर्वी मी मंगलाचरण म्हणून सुरुवात करते. श्रीमन् महागणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणतः स्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्तीतनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. भागवत कथा पुराण एपिसोड 25 नवम स्कंद भागवत. नवम स्कंदाचा विषय आहे ईशानुकथा. यामध्ये आपल्याला भगवंतांची कथा तर ऐकायला मिळेलच, पण त्याचबरोबर भगवत भक्तांच्या कथा सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. पहिली कथा आहे राजा अंबरीषाची. नाभागचा पुत्र होता अंबरीष. राजा अंबरीष हा अगदी सर्वश्रेष्ठ राजा होता, सम्राट होता. पण असं असून सुद्धा तो अत्यंत विनयशील होता. भगवंतांचा तो परमभक्त होता. एवढा मोठा सम्राट असून सुद्धा त्यानं स्वतः त्याच्यासाठी भगवंतांचं मंदिर उभारलेलं होतं आणि त्या मंदिरामध्ये तो स्वतः जाऊन सगळी स्वच्छता करत असे, झाडलोट करत असे. भगवंतांची पूजा स्वतःच्या हातानं अतिशय मनोभावे तो करत असे. तो एकादशीचं व्रत अत्यंत भक्तिभावानं पाळत असे. एकादशीच्या व्रताला दशमीच्या दिवसापासूनच सुरुवात होते. दशमीला एक वेळ जेवण घ्यायचं असतं, एकादशीला पूर्ण दिवस उपवास करायचा असतो आणि द्वादशीला एक वेळ जेवण घ्यायचं असतं. एकादशीचा अर्थ असा होतो की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 मन असे ह्या ज्या 11 उपाधी
आपल्याला मिळालेल्या आहेत त्या उपाधींवर नियंत्रण ठेवणं, संयमन ठेवणं असा या एकादशीचा अर्थ होतो. उपवास म्हणजे भगवंतांच्या सान्निध्यात राहून बसणं. उपवास केवळ अन्नाचाच केला जात नाही, तर त्याचबरोबरीनं भक्तानं कान, डोळे या सगळ्या ज्ञानेंद्रियांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या विषय उपभोगापासून संयमित ठेवायचं आहे, असा त्याचा अर्थ होतो. राजा अंबरीश एकादशीचं व्रत करत होते. द्वादशीची पूजा सुद्धा त्यांच्या हातून व्यवस्थितपणे यथासांगपणे पार पडली. व्रत सोडण्याची आता वेळ जवळ आली. इतक्यात महर्षी दुर्वास तिकडे आले आणि ते राजा अंबरीशाला म्हणाले, आज मी तुझ्याकडे तुझा पाहुणचार घ्यायला आलेलो आहे. मी आधी नदीवर जाऊन स्नान करून येतो, नंतर मग मी जेवण करेन. असं म्हणून ते बाहेर पडले. इकडे राजा अंबरीशाचं व्रत सोडण्याचा जो मुहूर्त होता, ती वेळ जवळ येत चालली होती. ठरलेल्या मुहूर्तावर पूजा करून अन्न ग्रहण केल्यानंच व्रतसिद्धी होते, व्रताची परिपूर्ती होते असं मानलं जातं. आणि आता तर नेमके दुर्वास ऋषी आलेले होते. बरं, ते येऊन थांबले नाहीत, तर स्नानासाठी ते निघून गेलेले होते. आता काय करायचं? म्हणजे मुहूर्त टळला तर व्रताची पूर्ती होत नाही, आणि दुर्वास ऋषी येण्याआधी जर अन्न ग्रहण केलं तर तो त्यांचा अपमान ठरतो. काय करायचं? राजा अंबरीशाला काही कळेना. त्यानं गुरूंना विचारलं, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही असं करा की भगवंतांच्या चरणतीर्थाचं, म्हणजे त्यांच्या चरणावर जे जल तुम्ही अभिषेक कराल त्याचं फक्त थोडंसं प्रक्षालन तुम्ही करा, म्हणजे व्रत पूर्ण केल्याचाही तुम्हाला लाभ मिळेल आणि त्याचबरोबर दुर्वास ऋषींसाठी सुद्धा तुम्ही थांबलेले आहात हे सिद्ध होईल. ते आले की त्यांना आदराने भोजन देऊन नंतर तुम्ही भोजन ग्रहण करू शकता. गुरूंनी सांगितल्याप्रमाणे राजा अंबरीशानं भगवंतांच्या चरणावर जे जल अभिषेक केला त्यातला थोडासा जलाचा भाग त्यांनी प्रक्षालन केला. अशा प्रकारे त्यांनी एकादशीच्या व्रताची पूर्ती केली. थोड्या वेळाने दुर्वास ऋषी आले आणि जेव्हा त्यांना कळलं की राजानं आपल्या व्रताची पूर्ती केलेली आहे, तेव्हा बाबा त्यानं कशी केली आहे, काय केलं हे जाणून न घेताच दुर्वास ऋषी त्याच्यावर अतिशय क्रोधित झाले आणि ते त्याला रागवून म्हणाले की एकीकडे तू माझा अतिथी म्हणून स्वीकार करतोस आणि एकीकडे माझ्यासाठी न थांबता तू माझाच अपमान सुद्धा करतोस. नाही, हे काय बरोबर नाही. तुला यासाठी शासन होणं गरजेचं आहे. आणि त्यांनी काय केलं, रागानं त्यांची एक जटा त्यांनी उपटली. त्यातून एक कृत्या बाहेर आली आणि ती कृत्या राजा अंबरीशाला मारायला धावली. राजा अंबरीश अत्यंत नम्रपणे उभे होते. ते जराही घाबरले नाहीत, ते पळाले नाहीत. परंतु झालं काय की ती कृत्या जेव्हा राजा अंबरीशांना मारायला म्हणून धावली, तेव्हा अचानकपणे भगवंतांचं सुदर्शन चक्र तिथे आलं आणि त्यानं त्या कृत्याला जाळून खाक केलं. आणि त्यानंतर ते चक्र दुर्वास ऋषींचा पाठलाग करू लागलं. दुर्वास ऋषी जीव घेऊन धावत पळत सुटले, परंतु दुर्वास ऋषी जिथे जिथे जात तिथे तिथे त्यांच्या मागे त्यांना तप्त करत ते चक्र त्यांच्या मागोमाग चालत होतं. असं जणू वर्षभर दुर्वास ऋषी त्या चक्रापासून पळत होते. त्यांनी भगवंतांना अखेर ते शरण गेले आणि म्हणाले, या चक्रापासून तुम्ही मला कृपया वाचवा. तेव्हा भगवान म्हणाले की ते चक्र
आता माझ्या स्वाधीन राहिलेलं नाही. राजा अंबरीश मोठा भगवत भक्त आहे. त्याच्या सेवेमध्ये ते चक्र आहे. राजा अंबरीशानं जर तुम्हाला क्षमा केली तर ते चक्र परत माझ्याकडे येईल. अन्यथा मी या बाबतीत काहीही करू शकत नाही. मी भक्त पराधीन आहे. राजा अंबरीशाच्या भक्तीमुळे मी त्याला वश झालेलो आहे आणि माझ्या भक्ताचा जो कोणी अपमान करेल त्याला मी सहन करणार नाही. दुर्वास ऋषी तिकडनं राजा अंबरीशाकडे गेले आणि त्याची क्षमा याचना करू लागले. राजा अंबरीश एवढा विनयशील होता की तो अक्षरशः ऋषी क्षमा मागतायत हे बघून अगदी लज्जित झाला आणि त्यानं मान खाली घालून म्हटलं की आपण कशाला माझी क्षमा मागताय, माझा काही तेवढा अधिकार नाही आणि साक्षात भगवंत माझ्यावर प्रसन्न झालेले आहेत, याच्यापेक्षा मला अजून काय हवं. त्यांनी असं विनयशील उद्गार काढल्यानंतर ते सुदर्शन चक्र परत भगवंतांच्याकडे गेलं आणि असं सांगितलं जातं की वर्षभर दुर्वास ऋषी त्या चक्रापासून लांब पळत होते आणि इकडे राजानं वर्षभर अन्न ग्रहण केलेलं नव्हतं. त्यानं असा निश्चय केलेला होता की दुर्वास ऋषी जेव्हा माझ्याकडे परत येतील, मी त्यांना जेव्हा सन्मानपूर्वक त्यांचं आतिथ्य करीन आणि त्यांना भोजन देईन, त्याच्यानंतरच मी अन्न ग्रहण करेन. मग वर्षानं ते आलेले होते. त्यांचा आदर सत्कार राजा अंबरीशानं केला आणि त्यानंतर ते जेवल्यानंतर राजा अंबरीशानं अन्न ग्रहण केलं. अशी होती भगवंतांच्या परमभक्ताची कथा. जो कोणी अनन्य भावानं, मनापासून, प्रामाणिकपणे, तळमळीनं भगवंतांना शरण जातो, त्याची काळजी, त्याची चिंता भगवंतांना नेहमी लागून राहिलेली असते. आता बघूया इक्ष्वाकू वंश. इक्ष्वाकू वंशमध्ये सौभरी ऋषी, राजा त्रिशंकू, राजा हरिश्चंद्र, सम्राट सगर आणि राजश्री खटवांग यासारखे अनेक राजे होऊन गेले. राजा खटवांग यांचं चरित्र जर बघायचं झालं तर त्यांनी एकदा देवतांना त्यांच्या कार्यामध्ये मदत केलेली होती. त्यामुळे देवतांनी प्रसन्न होऊन त्यांना काही वरदान मागायला सांगितलं. तेव्हा राजानं त्यांना असं विचारलं की माझ्या मृत्यूला अजून किती काळ अवकाश आहे हे आपण मला सांगावं. तेव्हा देवतांनी सगळं बघून ते सांगितलं की 2 तास तुमच्या मृत्यूला बाकी आहेत. तेव्हा शांतपणे राजा खटवांग म्हणाला ठीक आहे. आणि मग 2 तासामध्ये राजानं सर्व संग परित्याग करून आपलं मन भगवंतांच्या चरणावर स्थिर केलं आणि त्यांच्यामध्ये ते लीन झाले आणि त्यांनी मोक्ष मिळवला. याच वंशामध्ये म्हणजे इक्ष्वाकू वंशामध्ये राजा रघु झाला. मग त्याचा मुलगा अज, मग त्याच्यापासून दशरथ आणि दशरथाचे पुत्र भगवान श्रीरामचंद्र. आता आपण बघणार आहोत परशुराम यांची कथा. महर्षी जमदग्नी आणि रेणुका देवींचे ते पुत्र होते. एके दिवशी रेणुका देवींकडून काही अपराध घडला तेव्हा जमदग्नी म्हणाले, त्यांच्या मुलांना ते म्हणाले की हिला तुम्ही ठार मारा. ते अतिशय क्रोधानं चिडून असं ते बोलले, परंतु मुलांचं मन काही आपल्या मातेला मारण्यासाठी त्यांना काही धाडस होईना. तेव्हा जमदग्नी रागानं त्यांच्या मुलांना म्हणाले की तुम्ही माझी आज्ञा पाळत नाही आहात, तुम्ही सुद्धा मरण पावाल.
आणि तेवढ्यात परशुराम तिकडे, सगळ्यात धाकटा मुलगा परशुराम तिकडे परशु घेऊन आला. त्याला जमदग्नींनी सांगितलं की तुझ्या मातेला तू आत्ता ताबडतोब मारून टाक. परशुरामाने जमदग्नी म्हणजे आपल्या वडिलांकडे एक वार बघितलं. त्यांचा प्रभाव तो जाणून होता. ताबडतोब आईला त्यांनी ताबडतोब आपल्या मातेला मारून टाकलं. त्यानंतर जमदग्नी परशुरामावर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुला आता काय हवं ते तू माग. तेव्हा परशुरामानं असं म्हटलं की माझ्या मातेला आणि माझ्या भावंडांना तुम्ही आत्ता ताबडतोब जिवंत करा, पण अशा रीतीनं जिवंत करा की माझ्या मातेला मी मारलं असं तिला कळता कामा नये. झोपेतून जागं व्हावं तसे सगळेजण जागे झाले पाहिजेत. त्याप्रमाणे सगळेजण झोपेतून जागे झाल्याप्रमाणे जागे झाले. त्यानंतर एकदा सहस्रार्जुन कार्तवीय नावाचा राजा जमदग्नींच्या आश्रमामध्ये आपल्या सेनेसह तिकडे आला. आता एवढ्या सगळ्या जणांची अन्न पाण्याची सोय कशी काय करायची, परंतु जमदग्नींकडे कामधेनू नंदिनी गाय होती, त्यामुळे तिच्या बळावर त्यांनी सगळ्यांचं आदरातिथ्य व्यवस्थित केलं. ते जेव्हा राजानं बघितलं तेव्हा तो म्हणाला, अरे ही कामधेनू गाय इथे का म्हणून, महर्षींकडे का? हिचा खरा उपयोग माझ्या राजवाड्यात होईल. मी ते काही नाही, मी हिला घेऊन जातो. आणि जमदग्नींच्या इच्छेविरुद्ध त्यानं बळजबरीनं त्या कामधेनू गाईला आपल्या राजवाड्यामध्ये राजा घेऊन गेला. थोड्या वेळाने परशुराम आले. त्यांना जेव्हा कळलं तेव्हा त्यांना अतिशय राग आला आणि ते राजवाड्यामध्ये जाऊन त्यांनी त्या राजाचा वध केला. मग थोड्या दिवसांनी सहस्रवीर्य कार्तिकेयचा मुलगा राजपुत्र तिकडे जमदग्नींच्या आश्रमामध्ये आला आणि जमदग्नी ध्यानस्थ बसलेले असताना, बर का, जमदग्नी ध्यानस्थ बसलेले असताना त्या राजाच्या पुत्रानं त्यांना ठार करून टाकलं. थोड्या वेळाने परशुराम जेव्हा आले तेव्हा त्यांना अतिशय राग आला की ह्यानं हे करण्याचं धाडस कसं काय केलं. ऋषींना मारण्याचं धाडस, हे पाप त्याच्या हातून घडलंच कसं. हे क्षत्रिय यांना मोठा आपल्या सामर्थ्याचा, आपल्या सत्तेचा त्यांना क्षत्रियांना मत चढलेला आहे, गर्व झालेला आहे. आणि त्यांनी 21 वेळा, एकदा नाही दोनदा नाही, 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करून टाकण्याची प्रतिज्ञा केली. आणि त्याप्रमाणे परशुरामांनी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आणि नंतर सारी पृथ्वी ऋषी कश्यपांना त्यांनी दान करून टाकली. नंतर जेव्हा प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला तेव्हा त्यांच्या सात्विक गुणांकडे बघून परशुराम म्हणाले की आता क्षत्रिय एक चांगला राजा पृथ्वीवर आलेला आहे, आता मला काहीही करण्याची आवश्यकता नाही. असं म्हणून परशुराम महेंद्रचलावर तपस्या करण्यासाठी ते निघून गेले. महाभारत काळामध्ये सुद्धा परशुराम होते. ते चिरंजीव आहेत असं मानलं जातं. आता बघूया ययातीची कथा. सोमवंशी राजा ययाती, राजा नहुष आणि अशोकसुंदरी यांचा तो पुत्र होता. त्यांचा विवाह देवयानीशी झाला. देवयानी म्हणजे असुरांचे गुरु शुक्राचार्य
यांची ती कन्या होती आणि तिची दासी शर्मिष्ठा नावाची एक दासी होती. परंतु ययातीचं त्या दासीशी सुद्धा प्रेम जमलं आणि त्या दोघांना 3 मुलं सुद्धा झाली. हे जेव्हा देवयानीला कळलं तेव्हा तिला अतिशय राग आला आणि रागाच्या भरामध्ये तिनं आपल्या पित्याला म्हणजे शुक्राचार्यांना आपल्या नवऱ्याची ही वर्तणूक त्याच्या कानावर घातली. शुक्राचार्य ययातीवर अतिशय चिडले आणि त्यांनी त्याला तुला आत्ता अकाली वार्धक्य येईल असा त्यांनी शाप दिला. त्याबरोबर राजा ययाती त्यांच्याजवळ गयावया करू लागला. तो म्हणाला की माझी कामवासना अजून तृप्त झालेली नाही, मला अजून बराच उपभोग घ्यायचा आहे आणि तुम्ही तर मला हा वार्धक्याचा शाप देऊन टाकलात. काहीतरी तुम्ही याच्यावर विचार करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा शुक्राचार्य त्यांनी जरा विचार केला आणि ते म्हणाले, हे बघ, तुझे जे पुत्र आहेत त्यांना तू विचारून बघ की त्यांच्यापैकी कोणी तुझं वार्धक्य घ्यायला तयार आहे का. जर तो तयार झाला तर तू त्याची तारुण्यावस्था स्वतःकडे घेऊ शकतोस आणि त्या बदल्यात आपलं वार्धक्य पुत्राला देऊ शकतोस. ययाती कामवासनेनं एवढा काही अंध झालेला होता की त्यानं काहीही विचार केला नाही की आपण आपल्याच पुत्रांकडे त्यांचं तारुण्य कसं काय मागायचं. कोणातरी पित्यानं असा प्रश्न मुलांना विचारला असता का. पण ययाती कामवासनेनं वेडा झालेला असल्यामुळे त्यानं मुलांना विचारलं. पुरू त्यांचा जो मुलगा होता तो तयार झाला आणि जवळजवळ 1000 वर्षापर्यंत ययातीनं त्याचं तारुण्य उपभोगलं आणि त्यांचं वार्धक्य त्यांच्या मुलाकडे आलं. परंतु 1000 वर्ष झाली तरी सुद्धा आपली कामना तृप्ती होत नाही. हे जेव्हा ययातीच्या लक्षात आलं तेव्हा त्याला अत्यंत पश्चाताप झाला. आपण हे काय करून बसलो असं त्याच्या मनाला वाटू लागलं. त्याच्या लक्षात आलं कामना ही कधी तृप्त न होणारी गोष्ट आहे. अग्नीमध्ये तेल तूप घातल्यानंतर तो जसा प्रज्वलित होत राहतो तशाच प्रमाणे कामनांची तृप्ती आपण करत गेलो की कामना अजूनच मोठमोठ्याने मोठं अक्राळ विक्राळ रूप त्या धारण करू लागतात. त्या कधीच शांत होऊ शकत नाही. त्यांना अतिशय ययातीला पश्चाताप झाला आणि मग त्यानं आपल्या मुलाला पुरूला त्यानं त्याचं तारुण्य त्याला परत केलं आणि आपलं वार्धक्य आपल्याजवळ घेऊन तो तपश्चर्या करण्यासाठी वनामध्ये निघून गेला. आता राजा रंतीदेव यांची कथा आपण बघूया. हा एक अत्यंत सद्गुणी सत्वशील असा महर्षी होता, राजर्षी होता. त्यांनी एके दिवशी सगळ्या वैभवाचा राजेपदाचा त्याग केला आणि निष्कांचन होऊन ते रस्त्यामधनं फिरू लागले. एकदा त्यांना खूप भूक लागली होती. बरेच दिवसापासून त्यांच्या पोटात अन्न गेलं नव्हतं आणि अचानकपणे त्यांना कुणीतरी अन्न आणून दिलं. परंतु झालं काय की तेवढ्यात काही अतिथी तिथे आले आणि त्या सगळ्यांना रंतीदेवानं ते अन्न देऊन टाकलं. ते भगवंतांना प्रार्थना करत असत की परमेश्वराकडून मला वैभव नको,
मला सिद्धी नको, मला काहीही नको. इथे प्रत्येक जण दुःखी आहे. ते बघून माझं मन कळवळून जात आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करून प्रत्येकाची दुःख मी हरण करावीत. त्या दुःखांवर मी काही उपाय शोधून काढावा आणि त्यांना सुखी करावं. सगळ्या लोकांना मी सुखी करावं अशी माझी इच्छा आहे. भगवंतांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलं आणि ते म्हणाले की तुला जे काही हवं आहे ते तू मागू शकतोस, परंतु मला कसलीही मागण्याची इच्छा नाही हे त्यांनी स्पष्ट करून सांगितलं. काही सुद्धा त्यांनी भगवंतांकडे मागितलं नाही आणि शेवटी अत्यंत भक्तिभावानं ते परमेश्वरामध्ये लीन झाले आणि त्यांनी मोक्ष प्राप्ती केली. परमेश्वर कसा जाणावा? परमेश्वर किंवा परब्रह्म हा कसा जाणावा? तर भगवद्गीता अध्याय 17 श्रद्धात्रय विभाग योग मध्ये श्लोक 23 मध्ये परब्रह्माचा संकल्प एका वाक्याने केलेला आहे. कोणतं ते वाक्य? परब्रह्माचा ओम तत्सत या वाक्यानं संकल्प केलेला आहे. परब्रह्माचा किंवा परमेश्वराचा निर्देश ओम तत्सत या संकल्पामध्ये होतो. या संकल्पामध्ये काय काय येतं ते आपण क्रमाक्रमानं बघूया. परमेश्वराचा संकल्प 3 प्रकारे केला जातो. ओम. ओम हे काय आहे? तर ते साक्षात परब्रह्म स्वरूप आहे. हे वर्णाक्षर आहे. आरंभकाली ब्रह्मरूप अक्षर म्हणून ते प्रसिद्ध आहे आणि ओम या वर्णाक्षरापासूनच सगळ्या क्रियांना आरंभ झाला असं मानण्यात येतं. ते तत् म्हणजे ते. तत् म्हणजे काय? तर तत् म्हणजे सामान्य काम्य कर्माहून वेगळे असं श्रेष्ठ कर्म. कोणतं श्रेष्ठ कर्म? तर निष्काम कर्म. आसक्ती विरहित, कोणत्याही कामना विरहित कर्म, निष्काम कर्म हे ते श्रेष्ठ कर्म तत् या अक्षराने दाखवलं जातं. मग सत. सत म्हणजे काय? फलाशा ठेवून केलेलं काम्य कर्म. काम्य कर्म सुद्धा वर्जित नाही. जोपर्यंत आपण अयोग्य, नीतिपूर्ण, शुद्ध कर्म करत आहोत तोपर्यंत जर आपण त्याच्यामध्ये फलाशा ठेवली, काही त्याच्यामध्ये मिळवायचा असा हेतू ठेवला तरी सुद्धा ते सकाम कर्म गैर ठरत नाही. फक्त कर्म व्यवस्थित हवं, शुद्ध हवं, नीतिपूर्ण हवं. तर ते असं कर्म सुद्धा परमेश्वराच्या किंवा परब्रह्माच्या संकल्पामध्ये ज्याप्रमाणे निष्काम कर्माचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे परब्रह्म या संकल्पनेमध्ये या सकाम शुद्ध कर्माचा सुद्धा अंतर्भाव केला जातो. तत्चा अजून एक अर्थ आपल्याला बघता येईल, तो म्हणजे दृश्य सृष्टी पलीकडचे ते म्हणजे परमतत्व. ही जी अख्खं ब्रह्मांड आहे त्याच्या पलीकडचं न दिसणारं असं ते परमतत्व, ते तत्. आणि सत म्हणजे दृश्य जगत. ओमने परब्रह्माचा संकल्प दाखवला जातो. तत्ने म्हणजे निष्काम कर्मानं परब्रह्माचा निर्देश केला जातो. सत म्हणजे फलाशा ठेवून केलेलं सत्कर्म यानं सुद्धा परमेश्वराचा संकल्प
निर्देश केला जातो. प्रत्येक कर्म करताना ओम तत्सत असा जो ब्रह्मसंकल्प म्हटला जातो, त्यामध्ये निष्काम कर्म आणि सकाम शुद्ध कर्म या दोघांचाही अंतर्भाव केला जातो. लोकांची सगळी शास्त्र शुद्ध कर्म नेहमी ओम तत्सत असा उच्चार करून त्या कर्मांना प्रारंभ केला जातो. ओंकाराचे स्वरूप परमेश्वर स्वरूप आहे. तत् हा परमेश्वर स्वरूप आहे आणि सत हा सुद्धा परमेश्वराचाच निर्देशक आहे. हा मंत्र म्हणजे ओम तत्सत जर आपण श्रद्धेनं जपला तर यज्ञ, दान, तप, इतर कर्म यांच्या कृतीमधील दोष नाश पावतात आणि कर्म करताना जर काही चूक झाली असेल तर परमेश्वराच्या स्मरणानं ती दूर होते, अशी त्या पाठीमागे श्रद्धा आहे. ओम हा मंत्र यानं कर्म ईश्वराला अर्पण केलं जातं. ओमने ईश्वराचा निर्देश केला जातो, तत्न ईश्वराचा निर्देश केला जातो. अशा प्रकारे ओम तत्सत हे अत्यंत पवित्र असं महावाक्य समजलं जातं, ज्यानं प्रत्यक्ष परमेश्वराचा संकल्प केला जातो. इथे भागवत एपिसोड 25 नवम स्कंद भाग 1 इथे मी समाप्त करत आहे. हा भाग जरी मी इथे समाप्त करत असले तरी भागवत कथा पुराणाचे पुढचे भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येतच राहणार आहे. तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला कृपया तुम्ही शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता गजर करून मी करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, राजाधिराज रामचंद्र महाराज की जय, भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय, मंगल मूर्ति मोरया, जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी, राजा राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी, जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.